कोण असतो तो? मक्सिन काय मक्सिन एकदम रस्ते में सस्पेन्स लाईट हाऊस आणि इकडे डॉल्फिन दिसतोय. ओके इकडे तो जातच नाही नारळ त्या खडकावर खडकापर्यंत म्हणजे इथून थ्रो कर. समोर जे दिसतं ना वरच्या साईडला कातळ आहे, त्या कातळावरून असं जायचं. आता आपल्याला जायचं ते लाईट हाऊसला, पण इथून नाही. तांबटेकचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आमचा ना वेंगुर्ले दौरा आहे. वेंगुर्ले एका दिवसाची ट्रिप आहे, छोटीशी पिकनिक आहे. आणि त्या पिकनिकमध्ये तुम्ही सकाळी बघितलात ना ते फिश मार्केट, वेंगुर्ल्याचं फिश मार्केट, आणि त्यानंतर आम्ही बाजारपेठ फिरलो. त्यानंतर भाऊजींचं गेट टुगेदर होतं, तिथे गेलेलो. आणि आता वेंगुर्ल्यात आलो म्हटलं तर बंदरावर गेलं नाही तर मजा नाही. लाईट हाऊस बघायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. एका दिवसाच्या आतमध्ये सगळं उरकायचं आहे. तर आता आम्ही चाललोय ते बंदरावर. ओके चला बंदरावर जाऊया पटापट. कोणाची आहे? तुमची होडी आहे? मोठी बोट आहे? मोठी बोट आहे? अरे तुमची होडी मोठी आहे का? नक्की मला नेणार त्याच्यातून? हो फायनली आम्ही आलो ते वेंगुर्ला बंदरावर. आणि समोर बघा किरींचा पूर्ण थवा खडकावर बसलाय. आणि तो समोर जो खडक दिसतो ना त्याचं काहीतरी रहस्य आहे. ते रहस्य मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. नाही तिचा गॉगल काढतोय तो. काढ 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 घे, तुला घे. तो नको तुका याला वागल नाही तुझा. दे ना त्याला, जर लावून बघूया ना. 2 मिनिटं दे ना त्याला, लावून बघूया आपण. वाव आता स्मार्ट झाला तो. ओके ओके बस 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 परफेक्ट. आता कसा दिसतोय? राहू दे त्याला, देऊन टाकूया आपण. चालेल ना? काय तुला हवा आहे? हा तुला हवा आहे नक्की? हा. आणि भाऊजी त्या खडकाचं काय रस आहे? काय माहिती आहे, बरेच वर्ष नारळ पौर्णिमेला ती इकडे येतात, लोक जमतात. हा हा हा. आणि नारळ फेकायला बघतात. ओके पण तिकडे तो जातच नाही नारळ त्या खडकावर खडकापर्यंत म्हणजे इथून थ्रो करतात. इथून थ्रो करून तो फुटला पाहिजे. फुटला पण पाहिजे. वर गेल्यानंतर फुटणारच तो. हा हा हा. खडक आहे ना, खडक आहे खडक आहे. मग तो कोण असं. फेकणारा असेल त्याला सांगा. आता इथे नारळ सॅम्पल ठेवणार मध्ये. आम्ही. ओके तो इथून इथे उभं राहून इथे राहून फेकायला किंवा तिथे हा हा धावत येऊन टाकू शकता. धावत देऊन टाकू शकता. ओके हे लिमिट आहे इथपर्यंत. हे बघा इथे जे वेंगुर्ला बंदर लिहिलेलं नाही ना नारळ. या कटड्यापासून तुम्हाला नारळ फेकायचा. स्वतः ओके इथून उचलायचा, हा. असा घ्यायचा आणि असा फेकायचा. दगड फेकतात तसा. यस बघूया आपण ह्या वेळेला येऊया मग नारळी पौर्णिमेला. नारळ पौर्णिमेला येऊया, ट्राय करूया. आणि एक चांगला फिशिंग पॉईंट पण आहे तो. आता कोण दिसत नाही तिकडे अर्थात दिसणारे नाही. हा हा. आणि याच्या बाजूला आजूबाजूला बोटी बाजूने जाणार नाही. ओके कारण कर्क आहेत. हा करप आहे. ओके याच्याबद्दल काहीतरी सांगा. हा कशात आहे? हे शो म्हणून रे, शो म्हणून ठेवलेला शो आहे. म्हणून ओके ठेवलेला आहे. म्हणजे काय, आम्ही बंदरावर गेलो गेल्यानंतर तिथे काय आहे तर त्याला बघा हा. बालवीर आहे तो. आणि असं झालं चढ. तो चढला. आता आम्हाला चढायचं म्हणजे टेन्शन. ओके हा चला सगळा ये बस एवढाच. हा त्याच्यावर जायचं नाही, तू नाही जायचं. हा बस. सो आलोय ते या उंच खडकावर. तर हा स्पॉट बघा एकदम फिल्मी स्टाईलमध्ये आहे. फिल्मी लोकेशन म्हणतात ना तसा काहीतरी स्पॉट आहे आणि भारीच आहे काय तो. तर चला आत्ता आपल्याला जायचं आहे ना ते समोर जे दिसतं ना वरच्या साईडला
बिल्डिंग. ती कसली आहे मला माहिती नाही, विचारलं त्यांना तर आता ते घेऊन चाललेत वर. गेल्यावर सांगतो म्हणून सांगतात. काय आहे ते. इकडे वर जायचं म्हटलं ना, पायऱ्या भरपूरच आहेत. मोज ना पायऱ्या, मोज ना. चला काउंट करूया पायऱ्या किती आहेत त्या. 23 झाले. 24 नक्की काय पण ते 27 28 29 काय नाही. सो एकदा चालू वर. लाईट हाऊस तिथं नाही आहे, लाईट हाऊस तिकडे आहे. अरे फिशिंग स्पॉट आहे तो बघ. मग थांबूया. फिश बोलतोय ना, फिशिंग स्पॉट थांबायचं सांगतोय. नेक्स्ट टाइम येऊया कधीतरी. हां 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 जाळं पण मारलंय ना. ओके. सो कन्स्ट्रक्शन चालू आहे, सागर रिसॉर्ट म्हणून सांगतात. आता आपल्याला जायचं ते लाईट हाऊसला, पण इथून नाही, इथून पण मार्ग आहे. पण आपल्याला जायचं ते डायरेक्ट रोड, बाय रोड जायचं आहे. सो बीचवर जायचं असेल ना तर ह्या ब्रिजवरून जायचं. वॉकिंग ब्रिज आहे, चालण्यासाठी फक्त. हा समोर दिसतो तो वेंगुर्ला बीच. आम्ही उभा आहे तो मालवण, म्हणजे वेंगुर्ल्यातून मालवणकडे रस्ता जातो ना, त्या रस्त्याने इकडे या बाजूला डाव्या बाजूला वळायचं आहे. काय इथे 2 रस्ते आहेत, त्यातल्या या रस्त्यातून आपल्याला जायचं ते वेंगुर्ला दीपगृह म्हणजे लाईट हाऊसला. तो इकडे रस्ता नाही आहे, लाल मातीचा जसा रस्ता आहे. रस्ता पण नाही म्हणता येणार त्याला, कातळ आहे. त्या कातळावरून असं जायचं. लाईट हाऊस तो फायनली दिसला लाईट हाऊस. वेंगुर्ला पॉईंट दीपस्तंभ आणि दीपोत निदेशालय, वेंगुर्ला लाईट हाऊस. आणि जेटीवरून जर आलो असतो ना आपण तर या पायऱ्याने चढून इकडे यायचं आहे. पण इथे आल्यानंतर तुम्हाला घ्यायचं ते तिकीट, 20 रुपये तिकीट आहे एंट्रीचा. तर आता तिकीट घेतलेलं आहे, पण एंट्री करूया ते लाईट हाऊसला. सो चला आता गेटवरून एंट्री करूया. एकदम रस्ते में सस्पेंस. इकडे फ्लोर आहे, डोर आहे इथे. चला पियुषराव आणि कार्तिक चढतोय. कार्तिक आता का भरला नाही तर आमच्या पुढे असतो प्रत्येक वेळेला. छोट्या शिडीवर चढायला थोडासा तो दचकला. आणि कार्तिक बोलला
सो इथपर्यंत ठीक होता, पण आता इकडे मंकी लॅडर आहे. त्या मंकी लॅडरवरून वर चढायचं ना तर जरा बरेच जण घाबरतात. कशी हॅबिट असेल काय वाटत नाही. तो इकडून मस्तपैकी समुद्र दिसतोय आणि थोडं धुरकट पण आहे अजूनही वातावरणात. क्लिअरिटी आली नाही अजून. तर या तर सगळं वर रेड रेड का दिसतंय सगळं. मंकी लॅडरवर चढायची सवय रे मला. पण असं ही सवय नव्हती. थोडासा लाग. हा हा अखेर पोचलो. आणि पियुष अजून एक मंकी लॅडर आहे, वर जाऊया काय. तयारी आहे त्याची. सो लाईट हाऊस आणि इकडे डॉल्फिन दिसतोय. खरंच डॉल्फिन दिसला. कुठे आहे. हा डॉल्फिन दर्शन. थांबा झूम आउट करतो. हा लाईट हाऊसून आपल्याला दिसला तो डॉल्फिन. काय कोण असतो. बुवा हा बोल आता बोल. का कोण असतो तो. मक्सिन काय मक्सिन नाही तू आधी का बोलला. मी मक्सिन म्हटलो. नाही बुवा बोलला तू. बुवा बोलला आधी तू. बुवा बोलला ना तो बुवा असतो असं काय बोलला. मी बुवा सांगला मक्सिन म्हटलो. आणि मस्त की डॉल्फिन जम्प मारतोय तिथे, आंघोळ करतोय. छोटा आहे छोटा. सनसेट बघायला काय भारी वाटेल नाही इथून. मस्त पक्षी वगैरे मस्त संत विहार करतात सगळे. आणि सूर्याची किरण पडलेत ना तुला जरा बघा. आणि इकडे लाईट हाऊसची लाईट बघूया काय दिसतंय का. सगळं लाल लाल दिसतंय. रेड कलरची ग्लास आहे ना. किती वाजता चालू होणार आहे. ऑटोमॅटिक चालू होत असेल ना. ओके. आणि आता डॉल्फिन गायब झालाय. हो एक होता इथे समोर त्या ड्रेसच्या पुढे जाऊया ना. पुढे जाऊया ना जरा थोडं. मला कळलं तिथे दिसतंय. त्या एरियात आहे, तेवढ्याच एरियात आहे. चला एक जस्ट 360 घेतो. नाही आपण निघूया ते परतीच्या प्रवासाला. आणि ती लाईट दिसते ना ती एवढी मोठी लाईट आहे. किती आहेत लाईट. किती आहेत त्या. 3 लाईट आहेत. 3 डायरेक्शन आहेत. आणि इकडे आपल्या सोबत आता ना मांजरेकर आहेत ना. मांजरेकर ना तुमचं. मांजरेकर आहेत आपल्यासोबत आता. आणि ह्याच्या आधी इकडे एक युट्यूबर होते ना त्यांचं नाव काय. हां त्यांच्या बोटिंगचे व्हिडिओ ते बघितलेले मी. 2-3 व्हिडिओ बघितलेले आहे. येस. ड्युटी कशी असते तुमची तरी. शिफ्ट 3 शिफ्ट. फर्स्ट सेकंड नाईट म्हणजे रात्री 10 का 11. रात्री नाईट असते पूर्ण. पूर्ण नाईट. 7:30 ते 7:30. ओके. इकडे सगळं लाल रेड ग्लास आहे ना त्यामुळे इकडून सूर्यास्त बघायचा ना त्याची मजा काय वेगळीच आहे.